कधी मुस्लिम बांधवांना ईदला मशिदीबाहेर माझा झगा ग असं गाणं लावून दारू पिऊन नाचताना बघितलंय का? कधी ख्रिश्चनांना येशूंच्या समोर शांताबाईचं गाणं लावून मावा खाऊन नाचताना बघितलंय का? कधी जैन लोकांना त्यांच्या मिरवणुकीत आला बाबूराव गाणं लावून नाचताना बघितलंय का? हे सगळे समाज आपापल्या देवांचा मान सन्मान इमाने इतबार ठेवतात, कारण त्यांना त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती टिकवायची आहे. मग आमच्या हिंदू धर्माच्या देवांपुढेच डॉल्बी साऊंड आणि दारू पिऊन अश्लील गाणी लावून नंगानाच का? हा कलंक हिंदू सणांनाच का लागला आहे, की आपणच लावला आहे? डॉल्बीवर अश्लील गाणी लावून आपणच आपल्या देवांचा, हिंदू संस्कृतीचा अपमानच करतो आहे. आपले सण हे उत्साहात आणि मोठ्या प्रमाणातच साजरे झाले पाहिजे, पण पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, ढोल ताशांचा गजर, सनईचे सूर, पारंपरिक पोशाखांचा रुबाब आणि फेट्यांची शान आपल्या प्रत्येक हिंदूच्या सणात दिसलीच पाहिजे, तरच आपली हिंदू संस्कृती टिकेल. बघा, आपण स्वतः विचार करा आणि इतरांनाही विचार करायला लावा. पप्पी दे पारूला, आवाज वाढव डीजे तुझ्या आईची, चिमणी उडाली भुर्र, पोरी जरा जपून दांडा धर, झिंग झिंग झिंगाट, शांताबाई शांताबाई अशी गाणी कधी मशिदींच्या भोंग्यावर, ख्रिस्ती, जैन, बौद्ध, सीख, पारशी यांच्या धार्मिक स्थानांवर अथवा उत्सवांमध्ये वाजवलेली ऐकली आहेत का कधी? तेही सिनेमे बघतात ना, पण स्वतःच्या धार्मिक कार्यक्रमात, मिरवणुकीत असली फालतुगिरी ते करत नाहीत. आता गोकुळ अष्टमी, गौरी गणपती, नवरात्र या सणांना मिरवणुकीत वरील गाणी वाजवून आपल्या संस्कृतीचा अपमान करू देऊ नका. आणि असली फालतुगिरी तुमच्या समोर करत असेल तर करून देऊ नका, त्यांना तात्काळ विरोध करा. आपण गणपतीची वर्गणी मागणाऱ्या सर्वांना आवर्जून हे सांगू की या वेळपासून गणेश मंडळाच्या मंडपातून लाऊडस्पीकरच्या वर कोणतीही चित्रपट गाणी वाजवायची नाहीत. फक्त धार्मिक श्लोक, मंत्रपठण, देश अभिमान जागृत करणारी गाणी यासारखेच प्रसारित करा, तरच वर्गणी देऊ. आणि तरी तिथे जर सिनेमातली घाणेरडी गाणी लागली तर त्याचा आपण विरोध करू. आपण गणेश विसर्जन मिरवणुकीत पण सर्वच मंडळाने हा नियम पाळला पाहिजे. मराठी गाणी सुद्धा चालतील, परंतु कशी? तर लता दीदी, आशाताई, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, अरुण दाते, सुधीर फडके, अजित कडकडे, सच्चिदानंद आप्पा यांच्यासारख्या मातब्बर गायकांनी गायलेली भक्तिगीते, भावगीते सार्वजनिक उत्सवात लावली तर काही हरकत नाही, पण धांगडधिंगा नको. हे आवर्जून आपण सर्वांनी आपल्या सुद्धा मनावर आपणच बिंबवलं पाहिजे. बघा, विचार